नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गवारीचा खिमा. त्यासाठी मी गवार घेतली आहे, पाव किलो स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे. मोहरी घेतली आहे. किचन किंग मसाला घेतला 1 चमचाभर. 1 चमचाभर हळद आणि लाल तिखट घेतलंय. मीठ घेतलंय. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. कोथिंबीर घेतली आहे. टोमॅटो घेतलाय. एक कांदा उभा कापून घेतलाय. 7-8 हिरव्या मिरच्या घेतलाय आणि शेंगदाणे घेतले एक छोटी वाटीभर भाजून घेतलेत आणि कढीपत्ता घेतलाय. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि गवार बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. खूप बारीकही नाही, म्हणजे जाडसर, जसं आपल्याला मिक्सरचं स्विच ऑन ऑफ करत वाटून घ्यायचे. वाटण आपलं तयार झालंय. कढई ठेवली आहे गॅसवर. तेल घालते मी. अंदाजे 2 ते 3 चमचे तेल घातले. तेल तापलंय. मोहरी घालते मी. कढीपत्ता घालते. मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडला की कांदा घालते. कांदा परतून घेऊ. कांदा परतलाय, त्यात टोमॅटो घालते. गवारची भाजी आपल्याला कधी कधी फार कंटाळा येतो की ती कशी बनवावी, कशी करावी. म्हणून मग अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली की मुलंही खातात आणि घरातले सगळेच आवडीने खातात. लाल तिखट घालते आता मी. ऑप्शनल आहे. हिरव्या मिरच्या जर तुम्ही जास्त घेतल्या असेल तर मग तिखट स्किप केलं तरी चालेल. किचन किंग मसाला घालते. हळद घालते. आता मिक्सरला बारीक केलेलं गवार, शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण घालते मी. परतून घेऊ आपण छान. गवार परतून घेतली. आता पाणी घालते मी. एक ग्लास पाणी घातलंय मी, कारण आपल्याला गवार शिजवून घ्यायची आहे आणि कोमट पाणी घालायचंय, थंड पाणी नाही घालायचं. अजून थोडं पाणी ऍड करते मी. थोडं असं लपतपीत आपला खिमा गवारीचा झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला चपाती, पराठा, भात कशासोबतही खाता येईल. मीठ घालते आता मी चवीनुसार आणि कोथिंबीर घालते. भरपूर अशी कोथिंबीर छान चव देते. आता झाकण ठेवते मी. झाकण ठेवून आपण याला 10-12 मिनिटं मस्त शिजू देऊ. 10 मिनिटं झालेत. उघडून बघते मी. बघू शकता छान आपला गवारीचा खिमा शिजलाय. सर्व करून घेऊ आपण. सर्व करून घेतलाय मी आपला गवारीचा खिमा. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा. थँक्यू.